नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या या चॅनलचे लेखक डॉक्टर अनिल पिसे यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी लिहिलेली एक कथा पाठवली आहे. कथेचं नाव आहे विणकर 50, तिरंग्यात विणलेला अनामत्याग. बघूयात हे विणकर 50 काय आहे आणि तिरंग्यात विणलेला अनामत्याग. आता आपण ऐकूयात आजच्या कथेतनं, जी कथा लिहिली आहे डॉक्टर अनिल पिसे यांनी. ऑगस्टचा तो दुसरा आठवडा नेहमीपेक्षा जास्तच आर्द्र आणि गूढ शांततेनं वेढलेला होता. सन 1997, स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचं वर्ष. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सोनगड गावात पावसाची रिपरिप सलग 4 दिवसांपासून सुरू होती. गावाच्या वेशीवरचं ते जुनं लाकडी खांबांचं टपाल कार्यालय काळाच्या ओघात अडकून पडलेला एक तुकडा वाटायचं. भिंतीवरचं कॅलेंडर अजूनही मागच्या वर्षीचंच होतं आणि छतावरचा पंखा गेली 10 वर्ष फिरतच नव्हता आणि तरीही तो कोणी काढून टाकलेला नव्हता. गावात एक जुनी म्हण होती, सोनगडच्या विहिरीजवळ रात्री जाऊ नये. कुणालाच नीट आठवत नव्हतं की ही म्हण कधीपासनं सुरू झाली. पण म्हातारी माणसं सांगत की एकेकाळी त्या विहिरीजवळ एक टपाल वाटणारा माणूस बेपत्ता झाला होता. कुणी म्हणे तो नदीत वाहून गेला, कुणी म्हणे जंगली जनावरानं नेला. 50 वर्षांपूर्वी त्या विहिरीजवळ एक टपाल वाटणारा तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या मागील गोष्ट कोणाला नक्की माहिती नव्हती, पण भीती मात्र पिढ्यानपिढ्या तशीच राहिली होती. रात्रीचे 7:45 वाजले होते. कंदिलाचा पिवळसर थरथरणारा प्रकाश टेबलावर पसरला होता. पोस्टमास्तर जनार्दन काका. गावात सगळे त्यांना अशीच हाक मारत. त्यांचं खरं वय विचारायची कधी कोणाला गरजच वाटली नव्हती. जनार्दन काका आपली पिशवी नीट करत उठणार तेवढ्यात बाहेरच्या अंधारातून एक भिजलेली सावली आत आली. अंगात जुना जीर्ण काळा कोट, डोक्यावर टोपी आणि हातात पाण्याचा एकही थेंब न लागलेली एक छोटी लाकडी पेटी. जणू पावसाला तिला स्पर्श करण्याचीही परवानगी नव्हती. त्या माणसाने ती पेटी टेबलावर ठेवली आणि कोरड्या कापऱ्या आवाजात म्हणाला, काका, उद्या सुवर्ण महोत्सवाच्या ध्वजारोहणापूर्वी ही पेटी दिल्लीला पोचली पाहिजे. काकांनी वर पाहिलं. कोण तुम्ही आणि इतक्या रात्री? पण प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच त्या माणसाचा श्वास अचानक जड झाला. त्याने एक हात छातीवर दाबला. जणू काहीतरी लपवत होता. वेळ नाही काका, तो कसा बसा म्हणाला. फक्त ही पेटी सुरक्षित ठेवा आणि जर मी परत आलो नाही तर. वाक्य अर्धवट सोडून तो दाराकडे वळला. काका उठून धावले, पण दार उघडून बाहेर पाहिलं तेव्हा पावसाच्या धारांशिवाय तिथे काहीच नव्हतं. जणू तो माणूस अंधारातच विरघळून गेला होता. पेटीवर तांबड्या शाईत लिहिलं होतं, प्रकल्प 15 ऑगस्ट 1947, उघडण्याची तारीख 15 ऑगस्ट 1997. काकांचे हात थरथरले. 30 वर्ष पोस्टमन म्हणून काम करूनही असा अनुभव त्यांनी कधी घेतला नव्हता. पण त्याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या छातीत काहीतरी खोलवर हल्ल्यासारखं वाटलं. जणू ही पेटी त्यांच्यासाठी नवीन नव्हतीच. पेटीवरच्या जुनाट नक्षीदार कुलपानं त्यांना गावातले
इतिहास अभ्यासक शांताराम मास्तर आठवले. मास्तर गेली 30 वर्ष सोनगडच्या शाळेत इतिहास शिकवत होते आणि गावाबाहेर फारसं कोणाला माहीत नसलेलं एक गुपित जपत होते. ते गेली 15 वर्ष सुट्टीच्या दिवशी त्या शापित विहिरीभोवतीच्या दंतकथेचा अभ्यास करत होते. त्यांच्या घरात एक कपाट भरून जुन्या नोंदी, नकाशे आणि सनदा होत्या, पण अजूनपर्यंत त्यांना कशाचाच धागा सापडला नव्हता. आज रात्री तो धागा त्यांच्या दारात येऊन उभा राहणार होता, हे त्यांना अजून कळलेलं नव्हतं. रात्री 11ला पावसाच्या आवाजात दोघे त्या पेटीभोवती बसले. मास्तरांनी नक्षी ओळखली. ही मराठा गुंफण जनार्दन. काही अनाम स्वातंत्र्य सैनिकांची स्वतःची लिपी. मी हे फक्त एका जुन्या दस्तऐवजात वाचलं होतं, प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्या आवाजात 30 वर्षांच्या शोधाचा शेवट जवळ आल्याची एक विचित्र थरथर होती. एक क्लिक झाला. कुलूप उघडलं. आत होता एक अर्धवट विणलेला तिरंगा आणि कोपऱ्याला रक्ताचे डाग असलेली एक जुनी डायरी, ज्यावर लिहिलं होतं, विणकर 50. मास्तरांनी थरथरत्या हातांनी पहिलं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. 1947 मध्ये लाल किल्ल्यावरच्या पहिल्या तिरंग्यासाठी महाराष्ट्रातल्या एका गुप्त विणकर समूहाला 50 तागे विणण्याचं काम मिळालं होतं. हे विणकर वरकरणी साधे कारागीर होते, पण त्यांच्यापैकी काही जण उघड सांगता न येणारं दुसरं काम करत होते. भूमिगत क्रांतिकारकांचे निरोप एकमेकांपर्यंत पोहोचवणं. खादीचा प्रत्येक तागा हातोहात फिरे आणि त्याच्याबरोबर फिरत असे एक अदृश्य संदेशांची साखळी, जी कोणाच्याही नजरेत येत नसे. लाल किल्ल्यावर फडकलेला तो ऐतिहासिक राष्ट्रध्वज पहिल्या 49 ताग्यांपासून शिवलेला होता, पण 50वा तागा कधी दिल्लीला पोहोचलाच नाही. कारण त्या ताग्याच्या विणीत, रंगसंगतीत, गाठींच्या सूक्ष्म रचनेत आणि धाग्यांच्या विशिष्ट दिशेत एक अत्यंत संवेदनशील सांकेतिक यादी गुंफलेली होती. त्या यादीमध्ये होती 60-70 भूमिगत क्रांतिकारकांची खरी नावं आणि त्यांच्या गुप्त ठिकाणांची माहिती असणारी महत्त्वाची माहिती, जी स्वातंत्र्यानंतरही वर्षानुवर्ष गुप्त राखणं भाग होतं. शिवाय हे सत्य गुप्त राखणं काळाची गरज होती. संस्थानांच्या विलिनीकरणाचा तो काळ अजून पूर्णपणे स्थिरावलेला नव्हता. याच यादीतील काही शूर क्रांतिकारकांनी जवळच्या एका संस्थानाचे दिवाण कृष्णधवल देशपांडे यांचा कोट्यावधींचा भ्रष्टाचार आणि ब्रिटिशांशी केलेली थेट दगाबाजी चव्हाट्यावर आणली होती. तेव्हापासून संतप्त झालेल्या लोकभावनेनं कृष्णधवल यांना खबरीलाल देशपांडे म्हणून हिणवायला सुरुवात केली होती. जनसामान्यांकडून मिळालेली ही भ्रष्ट आणि खबरीलाल ही कलंकित पदवी कृष्णधवल देशपांडे यांच्या छातीत पराकोटीची अस्वस्थता निर्माण करत होती. त्यातच आता इंग्रज भारत सोडून जाणार आणि देशाचं स्वातंत्र्य अटळय हे स्पष्ट दिसू लागताच आपली काही खैर नाही याची त्यांना पक्की जाणीव झाली होती. या भय आणि संतापाच्या सावलीत कृष्णधवल यांनी स्वतःचा शेवटचा आणि सगळ्यात भयंकर डाव टाकला. त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला. काहीही करून तो 50वा तागा हस्तगत करायचा
त्या यादीतील सर्व भूमिगत क्रांतिकारकांना कायमचं संपवून टाकायचं आणि स्वतःच्या विश्वासघाताचा तो एकमेव जिवंत पुरावाही आगीत जाळून खाक करायचा. परंतु खबरीलाल देशपांडेचा हा डाव उधळून लावला एका 24 वर्षांच्या साध्या विणकरानं. त्याचं नाव होतं माधव. जनार्दन काका म्हणाले, पण तो तागा दिल्लीला का पोचला नाही हे कळलं. आज 50 वर्षांनंतर तो इथे कसा आला हे अजून कळालेलं नाही. मास्तरांनी डायरीचं पुढचं पान उलटलं आणि त्यांचा चेहरा अचानक गंभीर झाला. जनार्दन, या पुढचा भाग नुसता इतिहास नाही. ही एका माणसाची, एका मुलीची आणि एका गावाची गोष्ट आहे. माधव सोनगडचाच, मूक, शांत, आपल्या मागावर दिवस रात्र गुंतलेला. गावात त्याला वेडा माधव म्हणत, कारण तो फार बोलत नसे. पण जे लोक त्याला जवळून ओळखत होते त्यांना माहिती होतं तो अबोल नव्हता. तो केवळ काळजीपूर्वक बोलणारा होता. आणि त्याला जवळून ओळखणाऱ्यात सगळ्यात जवळची होती सुधा, गावातल्या चहाट्या टपरीवाल्याची मुलगी, जिचं हसू माधवच्या मागाच्या तालाशी जुळत असे असं गावातले लोक गमतीनं म्हणत. सुधा आणि माधव लहानपणापासून एकत्र वाढले होते. ती त्याच्यासाठी रोज दुपारी चहा घेऊन येई आणि मागावर विणकाम करताना तो तिला नकळत हलक्या आवाजात गाणी गुणगुणताना ऐकू येई. गावात दोघांच्या लग्नाची कुजबूज आधीच सुरू झाली होती. माधवचे वडील गेल्यावर त्याच्या आईने एकदा सुधाच्या आईकडे तसा विषयही काढला होता. पण माधवचं दुसरं आयुष्य त्याच्या मागा इतकंच गुप्त होतं. 2 वर्षांपूर्वी एका रात्री अण्णासाहेब, भूमिगत जाळ्याचे एक वयस्क करारी नेतृत्व, जे वरकरणी कापड व्यापारी म्हणून फिरत, ते माधवच्या घरी आले होते. तुझे हात कापड विणतात माधव, पण तुझं मन गुपित सांभाळू शकतं हे मला दिसतंय. आम्हाला अशा हातांची गरज आहे ज्यांच्यावर कुणाचीही नजर पडणार नाही. माधवने होकार दिला होता, कशासाठी हे पूर्ण कळायच्या आधीच. हळूहळू त्याला समजलं की तो केवळ कापड विणत नाहीये, तो एका मोठ्या अदृश्य साखळीचा एक दुवा बनलाय. निरोप, नावं, ठिकाणं सगळं त्याच्या मागाच्या तालात धाग्यांच्या गाठीत लपून प्रवास करत होतं. त्यांनी हे सुधालाही सांगितलं नव्हतं. ती फक्त एवढंच जाणून होती की माधव कधी कधी रात्री अचानक गायब होतो आणि परत आल्यावर त्याच्या डोळ्यात एक थकवा असतो जो शब्दात मावत नाही. 1947च्या ऑगस्टमध्ये जेव्हा 50वा तागा तयार होत होता, तेव्हा अण्णासाहेबांनी माधवला बोलवून घेतलं. या ताग्यात यादी आहे बर का माधव, 60-70 नावं, ज्यांचं आयुष्य या धाग्यांवर अवलंबून आहे. खबरी देशपांडेंना याची कुणकुण लागली आहे. हा तागा दिल्लीला सुरक्षित पोहोचवायचा आहे आणि जर तो पोहोचला नाही तर तो कोणाच्याही हाती लागता कामा नये. माधवने ती जबाबदारी स्वीकारली. तेव्हा त्याला वाटलं होतं की हे काम एका रात्रीचं आहे. तागा घ्यायचा, सुरक्षित जागी न्यायचा, मग परत आपल्या मागाशी, आपल्या सुधाकडे.
त्याला माहीत नव्हतं की ती रात्र त्याचं संपूर्ण उरलेलं आयुष्य गिळून टाकणार आहे. अण्णासाहेबांनी माधवकडे काम सोपवण्याआधी एक परीक्षा घेतली होती. माधवला तेव्हा ती परीक्षा आहे हेही कळलं नव्हतं. 1946च्या हिवाळ्यात एका रात्री अण्णासाहेबांनी माधवकडे एक साधा तपकिरी रंगाचा तागा आणून दिला. हा तागा शेजारच्या तालुक्यातल्या रंगारी गल्लीत पोहोचव. कुणाला काही विचारू नकोस, कुणाला काही सांगूही नको. फक्त हा तागा नामदेव सोनवणे नावाच्या माणसाकडे दे. माधवनी विचारलं नाही का कशासाठी. तो निघाला. 20 मैलांची पायपीट, रात्रभर थंडीत. पहाटे नामदेव सोनवणेच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला कळलं नाही की तो तागा उलगडला असता तर त्यात एक इशारा विणलेला होता. पोलिसांनी नामदेवच्या घरावर धाड टाकण्याची योजना आखलेली आहे हा तो इशारा. नामदेव त्या रात्री खरंच घर सोडून गेला आणि 2 दिवसांनी खरोखर धाड पडली, पण घरात काहीच सापडलं नाही. महिन्याभरानंतर माधवला कळलं की नामदेव सोनवणे नावाचा माणूस जिवंत आहे, सुरक्षित आहे आणि पुढे जाऊन आणखीन 3 वर्ष तो भूमिगत काम करत राहिला. केवळ कारण एका अनोळखी तरुणानं रात्रभर पायपीट करून एक साधा दिसणारा तपकिरी तागा वेळेत पोचवलेला होता. त्या दिवशी माधवला पहिल्यांदा कळलं की तो जे काम करतोय त्याला चेहरा नसतो, नाव नसतं, पण त्याचे परिणाम मात्र अगदी खरे, अगदी जिवंत माणसांच्या आयुष्यानितके खरे असतात. त्यांनी त्या क्षणी मनाशी काहीतरी ठरवलं, जरी ते शब्दात मांडलं नाही. जर एका तपकिरी धाग्यानं एका माणसाचं आयुष्य वाचू शकतं, तर त्याचे हात, त्याचं मौन याला काहीतरी अर्थ आहे. म्हणूनच जेव्हा 1 वर्षानंतर अण्णासाहेबांनी त्याला 50व्या ताग्याची जबाबदारी दिली, तेव्हा माधवनी प्रश्न न विचारता होकार दिला. त्याला माहिती होतं त्या ताग्यामागे नुसती नावं नाहीत नामदेव सोनवणेसारखी, तर नामदेव सोनवणेसारखीच जिवंत श्वास घेणारी माणसं आहेत. खबरी देशपांडेच्या मनसुब्याची कुणकुण लागताच माधवने तागा स्वतःच्या ताब्यात घेतला आणि गावाबाहेरच्या जंगलातून एका गुप्त ठिकाणी नेण्याचा मार्ग धरला. पण देशपांडेची माणसं आधीच त्याच्या मागावर होती. अर्ध्या रस्त्यात जंगलात हाणामारी झाली. काळोख्या रात्री पावसानं भिजलेल्या मातीत माधव पळत होता. मागे बंदुकीचे बार, समोर फक्त झाडांची अंधुक रांग. त्याच्या सोबतीला एक तरुण साथीदार होता, विनायक, अण्णासाहेबांचा दुसरा विश्वासू माणूस, जो माधवला मार्ग दाखवत होता. गुहेजवळ पोहोचता पोहोचता विनायकच्या पाठीत गोळी घुसली. तो जागच्या जागी कोसळला. माधवने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण विनायकनं त्याचा हात दूर ढकलला. मला मला सोड माधव, माधव तू तो तागा वाचव, यादी वाचव, भारत माता की जय, हे त्याचे शेवटचे शब्द. माधव एकटाच पुढे धावला, दुःख गिळून, कारण दुःखासाठी थांबायला वेळ नव्हता. त्यांनी तागा गुहेत लपवला. मग विचार केला, तागा आणि सांकेतिक धागा एकत्र राहिले तर एका छाप्यातच सगळं संपेल. त्यांनी मुख्य सांकेतिक धागा वेगळा काढला आणि गावाच्या वेशीवरच्या जुन्या वापरात नसलेल्या विहिरीत उतरवला. एकही तुकडा एकट्यानं कोणाच्याही हाती लागू नये म्हणून. पहाटेच्या आधी तो कसाबसा गावात परतला. अंगावर जखमा घेऊन, कपडे फाटलेले, डोळ्यात एक असं काही घेऊन जे पूर्वी कधीच नव्हतं. सुधा त्याची वाट बघत होती. तिने त्याला असं पाहताच विचारलं, काय झालं माधव,
कुठे होतास तू? पण माधव उत्तर देऊ शकला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला, जणू शेवटचं पाहत होता. दुसऱ्याच दिवशी बातमी आली, खबरीलाल देशपांडेच्या माणसांनी माधवच्या घराभोवती विचारपूस सुरू केली आहे. अण्णासाहेब स्वतः रात्री माधवला भेटायला आले. माधव, तुझं नाव आता त्यांच्या यादीत आहे. जोपर्यंत तू माधव म्हणून जगशील तोपर्यंत तू आणि तुझ्याजवळचं प्रत्येक माणूस धोक्यात आहे. तुझी आई, सुधा, सगळे. मग मग काय करू मी? माधवने विचारलं. आवाजात पहिल्यांदाच भीतीपेक्षा वेगळं काहीतरी होतं. हतबलता. अण्णासाहेब क्षणभर थांबले. तुला माधव म्हणून मरावं लागेल आणि दुसऱ्या कोणीतरी म्हणून जगावं लागेल, कायमचं. त्या रात्री माधवने जे ठरवलं ते डायरीत कुठेच लिहिलेलं नव्हतं, कारण ते लिहिण्यासारखं नव्हतं. त्यांनी सुधाला शेवटचं भेटायचं ठरवलं. पहाटे गावाबाहेरच्या ओढ्यावर तो तिला भेटला. सुधा सुधा मला जावं लागेल. कुठे, किती दिवस हे मीही सांगू शकत नाही. मी मी वाट पाहीन, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात विश्वास होता जो अजून तुटला नव्हता. नको, माधव म्हणाला. आणि हा शब्द त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण शब्द होता. माझी वाट पाहू नकोस सुधा. मी परत येणारच नाही. निदान ज्या माधवला तू ओळखतेस तो परत येणार नाही. त्याला हे सांगावंसं वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करतो, हे सगळं त्याच्या इच्छेनं नाही. पण एकदा तो हे बोलला असता तर तिने त्याची वाट पाहणं कधीच सोडलं नसतं. आणि वाट पाहणं म्हणजे धोका होता, तिच्यासाठी, तिच्या घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी. त्यांनी तिच्या हातात एक छोटीशी स्वतः विणलेली रुमालाची पट्टी ठेवली. साधी, पण एका कोपऱ्यात एक लहानसा धागा वेगळ्या रंगाचा होता, जो कुणाच्याही नजरेत येणार नाही असा. मग तो वळला आणि परत न पाहता तिथून निघून गेला. काही आठवड्यातच गावात बातमी पसरली. माधव जंगलात हरवला, बहुधा वाघानं ओढून नेला किंवा नदीत वाहून गेला. खबरी देशपांडेच्या माणसांनी सुद्धा शोध थांबवला. मेलेल्या माणसाचा पाठलाग कशाला करायचा? सुधानी महिनोन्महिने त्या ओढ्यावर वाट पाहिली. मग हळूहळू गावानं तिचंही लग्न दुसरीकडे लावून दिलं. ती सोनगड सोडून गेली आणि परत कधी आली नाही. आणि त्याच सुमारास शेजारच्या तालुक्यातून एक नवा अनोळखी तरुण सोनगडच्या टपाल कार्यालयात कारकून म्हणून रुजू झाला. शांत, अबोल, कुणाशी फार न मिसळणारा. त्याचं नाव होतं जनार्दन. 50 वर्ष म्हणजे 1800हून अधिक पावसाळे. हजारो सकाळी टपाल वाटताना ओठावर न आलेलं एक नाव. आणि रोज संध्याकाळी त्या विहिरीजवळून जाताना नकळत मंदावणारी पावलं. त्यांनी कधी लग्न केलं नाही. कुणाला बांधून ठेवायचं नव्हतं. कुणाच्या स्वप्नात आपल्या भूतकाळाची सावली पडू द्यायची नव्हती. त्यांनी मैत्री केली, पण नेहमी एक हात अंतर राखून. गावाने त्याला निरुपद्रवी, थोडा विक्षिप्त, कायम एकटा असणारा माणूस म्हणून स्वीकारलं आणि तेच त्याला हवं होतं. ओळख नसणं हेच त्याचं कवच होतं. काही रात्री एकट्या टपाल कार्यालयात तो त्या विहिरीच्या दिशेनं पाहत बसे. केवळ एकदाच त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला होता. हे ओझं इतकी वर्ष वाहण्यात अर्थ आहे का, ज्याची कोणाला जाणीवच नाहीये? पण दुसऱ्याच क्षणी उत्तर आपोआप मिळे. ज्या नावांचं रक्षण तो करत होता
ती नावं कोणाला कळावीत म्हणून नव्हे, तर कोणालाच कधी कळू नयेत म्हणून. आणि म्हणून त्यांनी हे स्वीकारलं होतं. विसरलं जाणं हे त्याचं यश होतं. आणि सुधाबद्दलचा विचार तो त्याहून खोल कुठेतरी दडवून ठेवलेला असे, कारण तो विचार जर वर आला तर 50 वर्षांची भिंत कोसळण्याची भीती होती. मास्तर, जनार्दन काका म्हणाले, वर्तमानात परत येत, जर माधवनी हे 1947 मध्येच सुरक्षित केलं होतं, तर आज ही पेटी इथे कोणी आणली? नेमक्या त्याच क्षणी लाईट गेली. दरवाज्यावर जोरदार थाप पडली. बाहेर एक भिजलेला तरुण लष्करी अधिकारी उभा होता. जय हिंद काका, कॅप्टन कबीर. आत येत त्यांनी एक जुनी विरलेली गोपनीय फाईल टेबलवर ठेवली. सुवर्ण महोत्सवानिमित्त लष्कराचा एक छोटा अभिलेख कक्ष हरवलेल्या स्वातंत्र्यकालीन वस्तूंचा शोध घेतोय. पण हा तागा आम्हीच शोधत नाही आहोत. देशपांडेंचे वंशज. मास्तरांच्या तोंडून अनपेक्षित नाव बाहेर पडलं. कबीरने चमकून पाहिलं. तुम्हाला कसं काय माहिती? हो, अनिरुद्ध देशपांडे, खबरीलाल कृष्ण धवल देशपांडेंचा नातू. आज एक मोठा पुरातन वस्तू तस्कर 30 वर्ष हा तागा शोधतोय. यादीतल्या वंशजांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी आणि आपल्या आजोबांच्या विश्वासघाताचा शेवटचा पुरावा जाळण्यासाठी. काल रात्री माझ्या हवालदारानं महादेव पाटीलनं जीव धोक्यात घालून ही पेटी तुमच्यापर्यंत पोचवली. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. खोलीत शांतता पसरली. जनार्दन काकांच्या डोळ्यांसमोर विनायकचा चेहरा तरळून गेला. 50 वर्षांपूर्वी त्याच जंगलात कोसळलेला, तागा वाचव म्हणणारा. कॅप्टन, काका हळू आवाजात म्हणाले, तुम्ही हे काम इतक्या निष्ठेनं का करताय? हा तर तुमच्यासाठी नुसता एक जुना अभिलेख असायला हवा. कबीर क्षणभर गप्प राहिले, मग म्हणाले, कारण माझे आजोबा हवालदार वीरसिंग कबीर भूमिगत जाळ्याचे सदस्य होते, असं माझ्या वडिलांनी मला लहानपणी सांगितलं होतं. पण त्याचा कुठलाही पुरावा आमच्याकडे नव्हता. फक्त एक कथा जी प्रत्येक पिढीगणिक थोडी अधिक अस्पष्ट होत गेली. जेव्हा हा अभिलेख कक्ष सुरू झाला तेव्हा मी स्वतःहून यात सामील झालो, कारण मला वाटलं कदाचित कुठेतरी माझ्या आजोबांच्या नावाचा एक तुकडा तरी सापडेल. मास्तरांनी डायरीचं पान चाळलं आणि यादीचा उल्लेख असलेला भाग शोधला. इथे लिहिलंय, यादीत 60-70 नावं होती. पण डायरीत फक्त काही सुरुवातीची नावं नोंदवलेली आहेत. बाकीची फक्त धाग्यातच आहेत. त्यांनी वर पाहिलं. कॅप्टन, तुमच्या आजोबांचं नाव त्या धाग्यात असू शकतं. आपल्याला अजून माहीत नाही. कबीरच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. कर्तव्या पलीकडचं काहीतरी त्यात उतरलं. आता हे शोधकार्य फक्त लष्कराचं काम राहिलं नव्हतं. फाटलेल्या पानाचा उरलेला भाग शोधताना पेटीच्या तळाशी एक गुप्त कप्पा सापडला. त्यात माधवचं 1947च्या पहाटेचं शेवटचं पत्र. हा मुख्य धागा मी अशा जागी लपवतोय जिथे केवळ सच्चा देशप्रेमीच पोहोचेल. जो हा ध्वज पुन्हा पूर्ण करेल तोच या नावांचा आणि या सत्याचा राखणदार असेल. माझी ओळख जगासमोर कधीच येऊ नये.
पण हा धागा या भूमीच्या अनाम सुपुत्रांचं रक्षण करत राहील. पत्राखाली एका जागेचा उल्लेख होता. सोनगडच्या वेशीवरची अनाम विहीर. अनाम विहीर? शांताराम मास्तरांचा चेहरा पांढरा फटक पडला. जनार्दन, अरे ही तीच विहीर आहे जिच्याबद्दल गावात म्हण आहे, रात्री तिथे जाऊ नये म्हणतात. काका काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक ओळख चमकून गेली जी मास्तरांच्या नजरेतून सुटली नाही. रात्रीचे 3 वाजले होते. पाऊस अजूनही कोसळत होता. तिघे कंदील आणि टॉर्च घेऊन विहिरीकडे निघाले. वाटेत मास्तरांनी विचारलं, जनार्दन, तुला ही जागा आधीच माहिती होती असं वाटतंय? गावात 30 वर्ष राहिलोय मास्तर. प्रत्येक कोपरा माहीत असणं स्वाभाविक आहे. मास्तरांना हे उत्तर पुरेसं वाटलं नाही, पण त्यांनी आणखीन प्रश्नही विचारला नाही. विहिरीजवळ पोहोचताच त्यांना जाणवलं की झुडपांमागे कोणीतरी हालचाल केली. कबीरनी तात्काळ हातातली बंदूक सरसावली, पण तिथे फक्त एक भेदरलेलं रानडुक्कर होतं, ते पळून गेलं. तरीही त्या क्षणानं सगळ्यांच्या मनात एक इशारा रुजवला, ते एकटे नव्हते. विहिरीच्या खोल गडद अंधारात एक लोखंडी पेटी साखळीनं टांगलेली होती. कबीरनं दोराच्या साहाय्यानं खाली उतरून ती वर काढली. आतून एक सोनेरी सुई आणि निळा रेशमी धागा बाहेर आला. तोच सांकेतिक धागा ज्यात माधवनी ती यादी गुंफली होती आणि ज्यात कदाचित वीरसिंग कबीरचं नावही होतं. आणि तेव्हा जंगलातून 2 जीपचे दिवे विहिरीच्या दिशेनं वळले. धागा खाली ठेवा, एक थंड सराईत आवाज अंधारातून घुमला. अनिरुद्ध देशपांडे स्वतः 5-6 हत्यारबंद माणसांसह उतरला. अनिरुद्धचं आयुष्य लहानपणापासूनच एका सावलीत गेलं होतं. त्याचे वडील नेहमी दारू पिऊन बडबडत, आपलं नाव, आडनाव, एकेकाळी संस्थानात मान होता, आणि आज लोक आपल्याकडे गद्दाराची अवलाद म्हणून बघतात. शाळेत मुलं त्याला देशपांडे गद्दार का नातू म्हणून चिडवत. अनिरुद्धनं मोठा होता होता एकच गोष्ट मनात ठाम केली होती, जर तो पुरावाच नष्ट करू शकला तर हा शाप आपोआप संपेल. सुरुवातीला त्यांनी जुन्या वस्तूंचा व्यापार सुरू केला, निष्पाप छंद म्हणून. पण 30 वर्षांच्या शोधात नकाशांमागनं नकाशे, अफवांमागून अफवा शोधताना तो कधी साधा व्यापारी न राहता एक क्रूर तस्कर बनला होता, हे त्याच्या स्वतःच्याही लक्षात आलं नव्हतं. 30 वर्ष शोधतोय कॅप्टन, आज हातातून जाणार नाही. बंदुका रोखलेल्या होत्या. कबीरने हातातला धागा घट्ट पकडला, पण अनिरुद्धच्या माणसांची संख्या जास्त होती. अनिरुद्ध देशपांडे, जनार्दन काका पुढे झाले. घाईनं नव्हे, ज्या संथपणे ते रोज संध्याकाळी टपाल वाटायला निघत त्याच संथपणे. तुझ्या आजोबांचं पाप तुझं नाहीये, पण आज तू जे करतोयस ते तुझं स्वतःच आहे. ए म्हातारबा, बाजूला हो, तुझ्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. काकांनी कोटाची बाही किंचित वर केली. दंडावर एक जुनी पुसट खूण, 50 वर्ष जुनी गोळीची जखम. मीच तो धागा विहिरीत उतरवला होता. मी माधव. अनिरुद्धचं हसू क्षणभर विरलं, मग परत आलं, पण त्यात आधीचा तोरा नव्हता. ठीक आहे, मेलेला माणूस, जिवंत माणूस, मला फरक पडत नाही.
धागा हवाय. तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं का अनिरुद्ध? काकांनी विचारलं. आवाजात राग नव्हता, फक्त एक थकलेली सहानुभूती होती. हे शिकवलं तुला की जगातला प्रत्येक अपमान बंदुकीनं भरून काढता येतो? अनिरुद्धच्या चेहऱ्यावर काहीतरी तडकलं. तुला काय माहिती रे माझ्या वडिलांबद्दल? दारूच्या नशेत रोज रात्री एकच वाक्य बडबडायचे, आपलं नाव मातीत घातलं गेलंय पोरा आणि आपण काही करूच शकत नाही. अरे शाळेत मुलं माझ्या पाठीमागे गद्दाराचा नातू म्हणून हसायची. तुला काय वाटतं हे 30 वर्ष शोधणं मला आवडतं? मला एकदा तरी शांत झोप हवी आहे म्हातारबा, तेवढंच. आणि तुला वाटतंय की हा धागा जाळला की ती झोप मिळेल? अनिरुद्ध, मी सुद्धा 50 वर्ष शांत झोपेच्या शोधात होतो. एक नाव लपवून, एक प्रेम गाडून, एक संपूर्ण आयुष्य नाकारून. मला कळलं ती झोप कधीच धाग्यात नसते, कागदात नसते, कुठल्या पुराव्यात नसते. ती फक्त एका गोष्टीत असते. तू जे केलंस किंवा जे केलं नाहीस त्याच्याशी जुळवून घेण्यात. तुझ्या आजोबांनी विश्वासघात केला, हे बदलणार नाही तू हा धागा जाळलास तरी. पण तू आज इथे जे करशील ते मात्र बदलेल तुझ्यासाठी, तुझ्या पुढच्या पिढीसाठी. काही क्षण फक्त पावसाचा आवाज होता. अनिरुद्धचा हात बंदुकीच्या मुठीवर घट्ट रोखलेला किंचित शिथिल झाला. तुला तो जाळायचाय कारण त्यात तुझ्या आजोबांचं नाव आहे असं तुला वाटतंय. पण अनिरुद्ध, हा धागा एकुलता एक कधीच नव्हता. मी तो 1947 मध्येच पोस्टातून 3 वेगवेगळ्या सांकेतिक टपालातून 3 ठिकाणी दुबार पाठवला होता. एक इंटेलिजन्स ब्युरोकडे, एक यादीतल्या 2 कुटुंबांकडे विश्वस्त म्हणून. ही यादी वाचली जाणार नाही असं मी कधीही वचन दिलं नव्हतं. मी फक्त एवढंच वचन दिलं होतं की ती चुकीच्या हातात पडणार नाही. तू आज जे जाळशील ती फक्त एक प्रत आहे. सत्य आधीच सुरक्षित आहे, तुझ्या पोहोचण्याच्या कितीतरी पलीकडे. अनिरुद्धचा चेहरा उतरला. त्याच्या मागच्या माणसांमध्ये अस्वस्थता पसरली. ते पैशासाठी आले होते, कोणाचं जुनं पाप उघडण्यासाठी नाही. एकाने बंदूक खाली घेतली, मग दुसऱ्याने. तू खोटं बोलतोयस. अनिरुद्ध पुटपुटला, पण त्याच्या आवाजातला जोर संपला होता. असेल, पण 50 वर्षात मी एकच गोष्ट शिकलो. जो माणूस सत्य लपवण्यासाठी जीव पणाला लावतो त्याला हे कळत नाही की सत्य लपवण्यासाठी नाही, टिकवण्यासाठी असतं. तुझ्या आजोबांनी तेच चुकवलं, तूही तेच चुकवतोयस. आणि अनिरुद्ध, तुझं आडनाव तुझं ओझं नाहीये. तू ते ओझं आज स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतोयस. आणि कोणीच तुला तसं करायला सांगितलेलं नाहीये. तुझी पुढची पिढी, तुझी मुलं जर असतील तर त्यांना हे ओझं द्यायचंय का तुला? का इथेच आज हे संपवायचंय? काकांचा तो करारी आवाज आणि आत्मविश्वास बघून अनिरुद्धच्या माणसांमध्ये घबराट पसरली. तशातच लांबून पोलीस आणि लष्कराच्या सायरनचा आवाज घुमला. कॅप्टन कबीरच्या टीमने परिसराला वेढा घातला होता. अनिरुद्धचा अहंकार गळून पडला आणि तो उद्विग्न नजरेनं काकांकडे बघत मागे वळला. काही क्षण स्तब्ध उभा राहिला. पराभूत नव्हे, पण एका क्षणासाठी निशस्त्र.
जणू 30 वर्षांच्या शोधाचा सगळा अर्थच त्याच्या हातातून निसटला होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र ओलावा तरळला, जो त्यांनी लगेच लपवला. त्यांनी एकवार आपल्या माणसांकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरही आता तीच अस्वस्थता होती जी त्याच्या मनात होती. मग तो मागे वळला आणि अंधारात निघून गेला. त्याच्या माणसांनी बंदुका खाली टाकल्या आणि त्याच्या मागे ते निघूनही गेले. कॅप्टन कबीरनी दीर्घ श्वास सोडला आणि वायरलेसवरनं जवळच्या चौकीला कळवलं. पण तोवर लढाई आधीच संपली होती, गोळीशिवाय. अनिरुद्ध आणि त्याची माणसं अंधारात नाहीशी झाल्यावरही बराच वेळ ते तिघे तिथेच उभे राहिले. जणू हल्लो तर हे सत्य आहे याच्यावर विश्वास बसणार नाही. पावसाचा जोर आता ओसरला होता. फक्त एक बारीक रिपरिप उरली होती. शांताराम मास्तर पहिल्यांदा बोलले, जनार्दन, तू खरंच 3 प्रती पाठवल्या होत्या का ते फक्त शब्द होते मास्तर? काका म्हणाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक थकलेलं, जवळजवळ खट्याळ हसू उमटलं. 50 वर्षांपूर्वी मी शिकलो, कधी कधी सत्य लपवण्यापेक्षा समोरच्याला वाटू देणं की सत्य आधीच सुटलंय हे जास्त प्रभावी असतं. अनिरुद्धला थांबवायला बंदूक लागली नाही. फक्त एवढंच लागलं की त्याच्या जिंकण्यात आता काही अर्थ उरला नाही असं त्याला वाटावं. कॅप्टन कबीर काही क्षण स्तब्ध राहिले, मग हळूच हसले. काका, तुम्ही आर्मीत असायला हवं होतं. मी होतो फक्त वर्दीशिवाय. त्यांची नजर धाग्याकडे होती. तिघांनी मिळून धागा आणि तागा पुन्हा एकत्र बांधलं आणि गावाच्या दिशेने निघाले. वाटेत कोणीच फार बोललं नाही. काही रात्री शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते. पहाटेचे 5:30 वाजले होते. सोनगडच्या डोंगरांमागून 15 ऑगस्ट 1997चा सूर्य वर येत होता. ढग विरळ झाले होते. आकाशात केशरी, पांढऱ्या, हिरव्या छटा उमटल्या होत्या. विहिरीपासून परत येताना कबीरने हातातला धागा उलगडून पाहिला. सोनेरी सुईच्या टोकाला एक अत्यंत बारीक नोंद कोरली होती. नावांची यादी नाही, पण एक सांकेतिक क्रमांक मालिका, जी फक्त इंटेलिजन्स ब्युरोच्या जुन्या नोंदीशी जुळवता येईल अशी. हे उलगडायला वेळ लागेल, पण निदान आता आपल्याकडे शोधण्यासाठी काहीतरी आहे. कदाचित माझ्या आजोबांचं नावही असेल यात. काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. असेल कॅप्टन, आणि जरी नसेल तरी तुम्ही आज जे केलं ते तुमच्या आजोबांना पात्र असंच होतं. टपाल कार्यालयाच्या अंगणात गाव जमलं. रात्रभर गावातल्या बायकांनी उरलेला धागा हाताने विणून तो 50वा ध्वज पूर्ण केला होता. कॅप्टन कबीरने तो काकांसमोर ठेवला. काका, आदरणीय माधवजी. कबीरचा आवाज घोगरा झाला होता. आज या ध्वजाला तुमच्याच हातांनी वर जाऊ द्या. काकांनी ध्वजाला स्पर्श केला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुःखाचे नव्हे, 50 वर्षांच्या प्रतीक्षेचे. त्याच क्षणी गर्दीच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका तरुणीवर त्यांची नजर खेळली. हुबेहूब तिच्या आईसारखा चेहरा असलेली ती मुलगी म्हणजे सुमन होती. सुमन, सुधाची मुलगी. एका दूरच्या नातेवाईकासोबत सोनगडच्या या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला ती योगायोगानंच आली होती. निमित्त होतं तिच्या आईच्या जुन्या पत्राचा शोध घेणं. तिला पाहताच काकांच्या काळजात एक तीव्र कळ उठून गेली,
पण त्यांनी तो भावनांचा आवेग शांतपणे आवरला. काही आठवणी शब्दात सांगायच्या नसतात, त्या फक्त काळजाच्या कोपऱ्यात कायम जपून ठेवायच्या असतात. मी हे यासाठी केलं नाही की कुणी माझं नाव घ्यावं, ते हळू आवाजात म्हणाले, गर्दीकडे न पाहता फक्त ध्वजाकडे पाहत. मी हे केलं कारण काही रक्षण असं असतं जे गुपचूप करायचं असतं आणि तेच खरं रक्षण. मी एक नाव गमावलं, एक चेहरा गमावला, एक आयुष्य गमावलं जे मला हवं होतं. पण आज मला कळतंय की ओळख हरवून जगणं म्हणजे हरणं नव्हे. काही वेळा तेच सर्वात मोठं जिंकणं असतं. दोरी ओढली गेली. 50वा राष्ट्रध्वज वाऱ्याच्या लहरींवर डौलाने फडकू लागला. सकाळच्या कोवळ्या किरणात सुवर्ण रंगानं उजळलेला होता. गावातल्या मुलांनी आणि सैनिकांनी एका सुरात घोषणा दिली, भारत माता की जय. काकांनी ध्वजाला सॅल्यूट केला. वर्दीवर कुठलंही पदक नव्हतं, पण छातीत धडधडणारं हृदय तेच त्यांचं सगळ्यात मोठं पदक होतं. समारंभ संपल्यावर गर्दी हळूहळू पांगत असताना ती वृद्ध बाई, जिच्याकडे काकांची नजर आधी गेली होती, स्वतःहून त्यांच्या जवळ आली. तिच्या हातात एक जुनी, विटलेली पण काळजीपूर्वक जपलेली रुमालाची पट्टी होती. तुम्हीच जनार्दन काका ना? ती म्हणाली. आवाजात एक अनोळखी पण ओळखीचा भास होता. मी सुमन, सुधाची मुलगी. काकांच्या हातातली छत्री गळून पडली. त्यांना काही बोलावं काही सुचेना. सुमननी ती रुमालाची पट्टी पुढे केली. तीच पट्टी, तोच एका कोपऱ्यातला वेगळ्या रंगाचा धागा जो 50 वर्षांपूर्वी माधवने सुधाच्या हातात ठेवला होता. आई गेली त्याच्या 10 वर्ष आधी ही पट्टी माझ्याकडे दिली होती. म्हणाली होती, ही जप, कधीतरी कुठेतरी याचा अर्थ तुला कळेल. मी कधीच समजू शकले नाही. कधीच मला कळलंही नाही की ती इतकी वर्ष याबद्दल का काही बोलली नाही. आज सकाळी तुम्हाला ध्वजाला स्पर्श करताना पाहिलं आणि मला माहित नाही कसं, पण मला कळलं. काकांनी थरथरत्या हातांनी ती पट्टी घेतली. 50 वर्षानंतर पहिल्यांदा त्यांनी तो धागा परत हातात धरला. तोच धागा जो एकेकाळी त्यांनी स्वतःच्या हाताने विणला होता, प्रेमाच्या एका शब्दाविना. तुझी आई, ती एक अत्यंत चांगली स्त्री होती, सुमन. तिने माझी वाट पाहिली आणि मी तिला ती वाट सोडायला सांगितलं, कारण वाट पाहणं तिच्यासाठी धोकादायक होतं. मला वाटलं होतं ती हे विसरून जाईल, पुढे जाईल, सुखी होईल. काका, ती सुखी होती, पण तिने कधीच विसरलं नाही. दर 15 ऑगस्टला ती एकटीच घराच्या गच्चीवर जाऊन बसायची, तिरंगा पाहत. आम्हाला कधी कारण कळलं नाही. आज कळलं. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. 2 पिढ्यांमधलं अंतर आणि एका न बोललेल्या प्रेमाचा भार दोघांच्या मध्ये उभा होता. मला माफ कर. मी तुझ्या आईचं आयुष्य, तिने तुम्हाला माफ केलं होतं काका. सुमननी त्यांना मध्येच थांबवलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात ठामपणा होता. तिने मला एकदा सांगितलं होतं काका की
ज्या माणसाने माझ्यावर प्रेम केलं तो कधीच स्वार्थी असू शकत नाही. जे काही कारण असेल ना ते त्याच्यापेक्षा मोठं असेल. आज मला कळतंय आई किती बरोबर होती. काकांनी ती पट्टी छातीशी धरली आणि आकाशातल्या फडकणाऱ्या तिरंगाकडे पाहिलं. 50 वर्षांचं एक वर्तुळ आज या क्षणी पूर्ण झालं होतं. समारंभानंतरच्या दिवसात शांताराम मास्तर काकांजवळ येऊन बसले. जनार्दन, आता तरी सांगशील का सुधा कोण होती? काकांनी क्षणभर मास्तरांकडे बघितलं, मग हसले. 50 वर्षात पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं. एक दिवस सांगेन मास्तर, आज नाही. आज फक्त हा ध्वज पाहू दे. कॅप्टन कबीर काही दिवसांनी परत आले, हातात एक जुनी पिवळी पडलेली नोंदवही घेऊन. काका, इंटेलिजन्स ब्युरोच्या जुन्या फाईलमध्ये सापडलं. त्यांनी वही उघडली, एका नावावर बोट ठेवलं. हवालदार वीर सिंग कबीर, सोनगड नेटवर्क, 1946-47. कबीरचे डोळे भरून आले. माझ्या वडिलांची कथा खरी होती. काका हसले, डोळ्यात समाधान घेऊन. आता तुम्हाला कळलं कॅप्टन, काही गोष्टी हरवलेल्या नसतात, फक्त वाट पाहत असतात. त्या वर्षीच्या सुवर्ण महोत्सवानंतर सोनगडच्या शाळेत शांताराम मास्तरांनी एक छोटी नोंद जोडली, गावातल्या इतिहासाच्या पुस्तकात. फक्त एवढंच. येथे एका अनाम विणकरानं 50 वर्ष एका राष्ट्राचं गुपित राखलं. नाव नमूद नव्हतं. काकांनीच तसं सांगितलं होतं की माझं नाव या पानावर नको मास्तर, ते फक्त त्या धाग्यात राहू दे. पुढच्या 2 वर्षात कॅप्टन कबीरनं त्या सांकेतिक धाग्याचा जवळजवळ पूर्ण उलगडा केला. यादीत एकूण 63 नावं निघाली. त्यातली बरीचशी आता या जगात नव्हती, पण 18 जणांचे वंशज सापडले. एक शिक्षिका पुण्यात होती. तिच्या आजोबांनी 1947 एका इंग्रज अधिकाऱ्याच्या तावडीतून 3 क्रांतिकारकांना वाचवलं होतं, हे तिला कधीच माहिती नव्हतं. एक निवृत्त रेल्वे अधिकारी नागपुरात होता, ज्याच्या वडिलांचं नाव धाग्यात होतं, म्हणून त्याला कधीतरी शासकीय सन्मान मिळाला. आणि हवालदार वीरसिंग कबीर याचं नाव यादीत 12व्या क्रमांकावर होतं. गुप्त संदेशवाहक, अत्यंत विश्वासू, अशी नोंद त्यांच्या नावापुढे होती. कॅप्टन कबीर दरवर्षी 15 ऑगस्टला सोनगडला येत राहिले. केवळ औपचारिकतेखातर नाही, तर एका मित्रासारखे. काकांशी त्यांचं नातं हळूहळू वडील मुलासारखं झालं. काकांनी उरलेली वर्ष टपाल कार्यालयातच घालवली, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा एकटेपणाचा भार नव्हता. सुमन दरवर्षी एकदा तरी सोनगडला येई आणि दोघं तासंतास सुधाबद्दल बोलत बसत. तिचं हसणं, तिचा चहा, तिने वाट पाहिलेले ते महिने. एकदा सुमननी विचारलं की काका, तुम्हाला कधी वाटलं का की तुम्ही चुकीचा निर्णय घेतला? काका बराच वेळ गप्प राहिले आणि म्हणाले, प्रत्येक 15 ऑगस्टला मी हाच प्रश्न स्वतःला विचारला सुमन, आणि प्रत्येक वेळी उत्तर तेच आलं की मी जर वेगळा निर्णय घेतला असता तर कदाचित मी आणि सुधा एकत्र राहिलो असतो, पण 63 नावं आज इतिहासात कुठेच नसती. काही प्रेम अशी असतात जी पूर्ण होण्यासाठी नसतातच, ती फक्त टिकण्यासाठी असतात, आतल्या आत आयुष्यभर. त्यांच्या मृत्यूनंतर जो त्यांच्या 100व्या वर्षी शांतपणे झोपेतच झाला, सुमनला त्यांच्या टेबलाच्या खणात एक बंद पाकिट सापडलं, तिच्या नावानं लिहिलेलं. आत एक साधं पत्र होतं. सुमन, तुझ्या आईने मला जी रुमालाची पट्टी परत केली ती आता तुझ्याकडेच राहू दे. आणि जर कधी कुणी विचारलं माधव कोण होता, तर एवढंच सांग, तो एक साधा माणूस होता, ज्याला वाटलं की काही गोष्टी शब्दांपेक्षा शांततेत जास्त सुरक्षित असतात.
आणि तुझी आई, ती त्या शांततेची सगळ्यात मोठी किंमत होती आणि सगळ्यात मोठं बक्षीससुद्धा. सोनगडच्या त्या जुन्या टपाल कार्यालयाबाहेर आजही तो ध्वजस्तंभ उभा आहे, जिथे दरवर्षी 15 ऑगस्टला गावातली मुलं ध्वजवंदन करतात. फार कुणाला आता आठवत नाही की या स्तंभाची खरी कथा काय आहे, आणि कदाचित तेच योग्य आहे. काही स्मारकं नावाशिवाय जास्त बोलतात. स्वातंत्र्य म्हणजे एका विशिष्ट दिवशी फडकणारा झेंडा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे त्या अनाम सुपुत्रांचा निनावी श्वास आहे, ज्यांनी स्वतःचं नाव, स्वतःचं प्रेम, स्वतःचं संपूर्ण आयुष्य या मातीत गाडून घेतलं, जेणेकरून आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू. जेव्हा वाऱ्यावर तिरंगा फडफडतो ना, तेव्हा आठवा, त्या प्रत्येक धाग्यात एका अनाम माणसाच्या शांततेचा आणि त्यागाचा स्पंद विणलेला असतो. आणि कधी-कधी त्या धाग्यांच्या मध्ये एका न बोललेल्या प्रेमाचाही एक कोपरा विणलेला असतो, ज्याचं नाव इतिहास कधीच नोंदवत नाही, पण जे तितकंच खरं असतं. श्रोते हो, आत्ताच तुम्ही ऐकली डॉक्टर अनिल पिसे लिखित कथा विणकर 50, तिरंग्यात विणलेला एक अनाम त्याग. हा त्याग त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांचा, अनाम स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा किती अवर्णनीय होता, किती कष्ट होते, या कथेतनं आपण आत्ता ऐकलत. आपला स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉक्टर अनिल पिसे यांनी ही कथा आपल्याला पाठवली होती. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ आजच्या दिवसात संपूर्ण भारतात पसरेल इतका शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.